रडू नको बाळा मी पाण्याला जाते कट्ट्याचो खारो बांगडो बांगडो रडू नको बाळा मी पाण्याला जाते लोण्याचा गोळा लोण्याचा गोळा लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते बुआ तुझ्या मुखामध्ये तर बघा मी सांगत होतो अमेरिका आणि इराण मध्ये युद्ध सुरू आहे अमेरिकेकडे काय हा अणुबॉम्ब हा इराणकडे काय हा ड्रोनचे बॉम्ब इंडियाकडे सुद्धा अणुबॉम्ब पण इंडियाकडे सिंधुदुर्ग हा आणि सिंधुदुर्गामध्ये कणकवली सावंतवाडी वेंगुर्ला राजापूर कट्टा मालवण सगळा हा आणि सिंधुदुर्ग असल्यामुळे आमचा सवय काय हा पाऊस पडलो काय भात लावच्या आधी घोरा घ्यायचा आणि लोकांची मेरा खापावून बुतूर घ्यायची जर इराण आणि अमेरिका पाकिस्तान जर आमच्या बाजूक असता सिंधुदुर्गच्या बाजू इतक्यात खापावून तो नाही टाकलो असतो आणि दुसरा सिंधुदुर्गाकडे रामेश्वरा आरेश्वरा कुणकेश्वरा माता भराडी हा आणि 12-5 चव्हाटो चाळो असा आमच्या जर मनातील आणि जर आंब्याचा पान उलटा ठेवला म्हणजे ते का बिगोला ताट टोपला पाकिस्तान उलटाच्या आधी नाही नाट करून टाकून तुला गाला माहित खंडुडॉन बदीर भाऊ त्यांचं नाव खंडुडॉन आहे एकच वादा आमचा खंडुडा खंडू दादा आला नावास कोकण नगरचा तो खास खंडू दादा आला नावास साऱ्यांच्या मुखात एकच वाला आमचा खंडू दादा एकच वाला आमचा खंडू दादा एकच वाला एकच वादा आमचा उमेश दादा एकच वादा आमचा उमेश दादा दादांसाठी एक शब्द शाही नव्हे ते बोरूचा टाक आहे शाही नव्हे बोरूचा टाक आहे कार्यतयाचे निस्वार्थी आणि पाक आहे शाही नव्हे ते बोरूचा टाक आहे कार्यतयाचे निस्वार्थी आणि पाक आहे म्हणून तर विरोधकांना त्यांचा धाक आहे आणि उमेश दादा आमचे या कोकण नगरचं नाक आहे या कोकण नगरचं नाक आहे एकच वादा
दादा यांच्याकडून या गीतासाठी 500 रुपये आले. धन्यवाद धन्यवाद. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य ऐश्वर्य देव. तुमची ही कारकीर्द अजून फुलो आणि सगळ्यांच्या मुखामध्ये तुमचं हे नाव आहे हे कायम राहो अशी त्या सत्यनारायणच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद. रामकृष्ण पडता काली आल शिवराय. परस्त्री माती समान मानी परस्त्री माती समान मानी छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपली छाती कशी फुगून येते. लढता लढता मावळ मराठांनी कल्याणचा खजिना लुटला आणि सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभी केली. अरे मराठ्यांचा राजा होता मनात नाही दगमगला म्हणे साडी चोळी देऊन पाठवा या सुभेदाराच्या सूनबाईला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातून शब्द निघाले काय, अशी चमुची आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो. बदले छत्रपती बदले छत्रपती बदले छत्रपती. सगळे दिवस साजरे करतात. कोण चॉकलेट डे करतो, कोण मिस डे करतो, कोण किस डे करतो, कोण हग डे करतो. 19 तारीखला आपण आपल्या राजाची जयंती साजरी करतो आणि व्हॅलेंटाईन डे दिवशी आपल्या प्रेयसीला खांद्यावर हात घेऊन दिल्लीला ताजमहाल दाखवण्यासाठी प्रेयसीला घेऊन जातो. दिल्लीचा ताजमहाल ज्याने बांधला बादशाह आणि कारागिराचे हात छाटून टाकले बघा. त्या कारागिराने ताजमहाल घडवला त्याचे हात छाटून टाकले. मी काय म्हणतोय, ताजमहाल कोणी पण बांधू शकतो, बांधणाऱ्याचे हात कोणी पण छाटू शकतो. ताजमहाल कोणी पण बांधू शकतो, बांधणाऱ्याचे हात कोणी पण छाटू शकतो. पण प्रत्यक्ष पाण्यावर तरंगणारा तो सिंधुदुर्ग बांधतो त्याला तुम्ही छत्रपती म्हणून मानतो, त्याला तुम्ही छत्रपती म्हणून मानतो, त्याला तुम्ही छत्रपती. छा म्हणजे 36 हत्तीचा बळ असणारा, त्या म्हणजे त्रस्त भोगणारा करणारा, प म्हणजे परस्त्री माती समान मानणारा, ती म्हणजे तिन्ही लोकात भगवा सर्वांच्या पाहण्याचे स्वप्न पाहणारा, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणीमध्ये ते, जी म्हणजे जिजाऊचा छावा, तो माझा छत्रपती शिवाजी महाराज झाला, तो माझा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती संभाजी प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्याकडून माझ्यासाठी हे 201 रुपयाचा बहुमान प्राप्त केला. धन्यवाद. सूर्याच्या तेजा मराठ्यांच्या राजा, सूर्याच्या तेजा मराठ्यांच्या राजा, माऊलीची माया होता माझा शिवराया, माऊलीची माया होता माझा शिवराया, माऊलीची माया होता माझा शिवराया. तुझी त्याला चारा देत होता सारा, मायेचा उभारा दिला त्याने सारा, मायेचा उभारा दिला त्याने सारा, मायेचा उभारा
छाया उभा तो ठाकला आवडीची माया होता माझी माया आवडीची माया होता माझी माया आवडीची माया होता रामकृष्ण म्हणता गाणी आले शिवराय छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी जिजाऊ मातेच्या गर्भामध्ये होते जिजाऊ मातेला डोहाळे लागले जिजाऊ मातेला डोहाळे लागले एका दासीने जाऊन शहाजी महाराजांना सांगितले जिजाऊ मातेला डोहाळे लागले शहाजी महाराज आनंदित झाले शहाजी महाराज आनंदित झाले घोड्यावरती बसून जिजाऊ मातेच्या महालामध्ये आले जिजाऊ माता लाजल्या गालावरती खरी पडली आणि जिजाऊ माता म्हणते माझे डोहाळे ऐकण्यासाठी तुम्हाला मन खंबीर करावं लागेल साधे सुधे डोहाळे नाहीये आता डोहाळे लागले तर नवऱ्याक फोन करणार ऐकलं का हो ऐकान ठेव तुका कामा घेतला जिला वा रे तुझे नवऱ्याक फोन करणार आणि म्हणणार चायनीज भेळ कुठे भेटते का हो चायनीज भेळ घेऊन या पाणीपुरी घेऊन या हक्का हक्का नूडल्स खाना लॉलीपॉप तुका लॉलीपॉप लय आवडता रे फोन करणार हे आताची डोहाळे थोडस झालं की डॉक्टर कडे जाणार डॉक्टर सांगणार की महिना दीड महिना बेड रेस्ट घेण्याची गरज आहे बेड रेस्ट घेण्याची गरज आहे त्यामुळे खाली उतरायचं नाही आता टीव्हीच्या समोर बसली 24 तास टीव्हीच्या समोर आई कुठे काय करते आई खुळावल्या आई खुळावल्या दुसरं लगीन केलं सिरियल संपली नवऱ्याची देव माणूस हे सगळे सिरियल बघणार सलमान खान बघणार कतरीना कैफ बघणार पोटासून मग तो वळवळ करणार आणि म्हणणार मम्मी मैं आ रहा हूँ मम्मी मैं आ रहा हूँ पापा से कहना रहने का तो सीधा रहने का नहीं तो आने के बाद ठोक दूंगा तो पोटात पण कसा तो हका हका नूडल खाल्लेलो तो नुसतं वळवळ 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 आणि बेडवर 9 महिने बेडवर रिमोट घेऊन डॉक्टर नुसते गोळी देऊन खाली उतरू नको डायरेक्ट ॲम्ब्युलन्स मध्ये आणि डायरेक्ट सीझर का 1.5 लाखाचा बिल तयार ठेवलेला पण 350 वर्षा पूर्वीचे डोहाळे जिजाऊ माता लाजल्या गालावरती खरी पडली म्हणाल्या माझे डोहाळे ऐकण्यासाठी तुम्हाला मन खंबीर करावं लागेल उतरा घोड्याच्या खाली सोडा लगाम द्या माझ्या हातामध्ये तलवार शहाजी महाराज उतरले जिजाऊ माता घोड्यावरती बसल्या एका हातामध्ये लगाम घेतला एका हातामध्ये तलवार घेतली घोड्याचा लगाम खेचला शेतकऱ्यांचं राज येणार कष्टकऱ्यांचं राज येणार जुलुमगिरी संपणार आया बहिणींची अबरू वागणार कारण राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार आहे छत्रपती शिवाजी तरी 350 वर्ष होऊन गेली तरी पण आपला राजा आपल्या रक्तामध्ये धामण्यामध्ये सळसळतो कारण दिल्लीचे ही तख्त राखतो मराठा माझा आता रिक्षेचा विषय हा राजकारण आमचा काय विषय नाही पण मराठी बोला गेला तरच रिक्षेत वाजायचा नाही तर रिक्षेत वाजायचा नाही आपल्या मराठी बोलांना 2 पैसे कमवून दे नाही का खरं उभ्या आयुष्यामध्ये राजाने माझ्या राजाच्या दरबारामध्ये कधी स्त्रिया नाचल्या नाही स्त्री कधी हिणवलं नाही कारण दरबारामध्ये कधीही स्त्रीला हिणवलं नाही किंवा तिला नृत्य करायला लावलं नाही तो आमचा छत्रपती शिवाजी महाराज राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपली छाती कशी फुगून येते बघा म्हणून काय म्हणतोय रामकृष्ण पडता गाणी आले शिवराय
पाहिजे झाली शिवराय म्हणून अम्मा भान पाहिजे कली म्हटल्यानंतर किलेच पहिलो कार्यक्रम म्हणा नको काय म्हणा नको कली पहिलो कलियुगाचा उलटा पाया दही हंडी बी फोडते बाया कृष्णान दहंडी फोडलेली होती राधेन कधी दहंडी फोडल्यान काय राधा दहंडी फोडून गेलो का ह्यो 18 वर्ष तो झीड मागं पाडसून गेलो राधा एखादी पडली तर पडली